शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी 2 वर्षापूर्वी 15 जून 2022ला 50,000 शिक्षक भरती करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता आपण पाहतोय की जवळपास 2.5 वर्ष उलटलेली आहेत तर सुद्धा फक्त नावाला भरती झालेली आहे आणि शिक्षक भरती ही 2 टप्प्यामध्ये होत आहे. पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आंदोलनात राष्ट्रीय हक्क चळवळ आणि शिवजयंती फाउंडेशनच्या माध्यमातून आझाद मैदानात आम्ही आंदोलनाचा दुसरा दिवस उपोषण करत आहोत आणि या मुख्यमंत्र्यांना हेच विचारत आहोत की सबूत द्या. शिक्षण भरतीचं जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते कधी पूर्ण करणार आहात? आचारसंहिता लागायची वेळ आली, पुढच्या इलेक्शननंतर शिक्षण मंत्री असतीलच असं नाही, मग आम्हाला माझी कोण? कारण हे जे आमच्या 50,000 बांधव आहेत त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. डीएड झालं, बीएड झालं, सीबीएसई झालं, टीईटी झालं, नेट सेट पीएचडी सुद्धा झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांचा हा वनवास संपत नाहीये. म्हणून आमचं या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब, आम्ही काय शिक्षित तिथे काही भगिनी आहोत, तुमच्या लाडक्या बहिणी तर आहोतच, पण आमच्या संदर्भात आणि हाच आमचा सवाल आहे. आणि पवित्र पोर्टल दुसरा टप्पा आहे तो रन करण्यासाठी तुमचं हे आंदोलन चालू आहे. नेमक्या अडचणी काय आहेत सरकारला? सर, आमच्या या मागण्या आहेत की दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास जे आश्वासन दिलं होतं 20,000 शिक्षक भरती करू, पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 करू म्हटले होते, 20,000 झालेले आहेत, ते पूर्ण केलेलं नाहीये. दुसऱ्या टप्प्यामध्ये आमची विनंती आहे की ते राहिलेलं जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते 20,000 शिक्षक भरती पूर्ण करावी. त्याचबरोबर त्या शिक्षक भरतीसाठी जाहिराती देण्यासाठी जे काही झेडपी, नफा, मनपा, बीएमसी, पीएमसी अनुदानित विनादानित संस्था आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर अभियोग्यताधारकांना फॉर्म एडिट आणि सेल्फ सर्टिफाईचा फॉर्म उपलब्ध करून द्यावा. आणि साधन व्यक्ती रिसोर्स पर्सनच्या ज्या 4,822 जागा सरकारनं फ्रीज केलेल्या आहेत त्या सुद्धा सर्वांना खुल्या करून देण्यात याव्यात. त्यासाठी आमचं उपोषण चालू आहे.